तुम्ही सुद्धा इकोस्प्रिन 75 किंवा 150 घेताय का? ही गोळी खरंच ब्लड पातळ करते का? तुम्हाला माहिती आहे का एक्झॅक्टली काय आहे? सो चला एक्झॅक्टली इकोस्प्रिन 75 मध्ये ॲस्पिरिन 75 mg असतं आणि 150 मध्ये 150 mg असतं. ठीक आहे. आता लोक याला ब्लड थिनर म्हणतात. आम्ही सुद्धा देताना कधी-कधी ब्लड थिनर म्हणतो बिकॉज ते लोकांना समजतं. ठीक आहे. पण खरं तर हे रक्त पातळ करत नाही. तर हे जे आपले प्लेटलेट्स आहेत, तुम्हाला मी दाखवते एक्झॅक्टली. जे प्लेटलेट्स असतात ते एकमेकांना चिटकून ब्लड क्लॉट तयार होण्यापासून आपल्याला रोखतं. ठीक आहे. आता म्हणूनच हे मेडिसिन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी स्पेशली वापरलं जातं. आता ह्याच्यामध्ये ब्रँड नेम कुठलं इकोस्प्रिन 75 mg, इकोस्प्रिन 150 mg ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहेत. ठीक आहे. तर मेकॅनिझम काय आहे? तर इकोस्प्रिन काय करतं, प्लेटलेटमधलं जे पण COX-1 एन्झाईम आहे त्याला इनिबिट करतं. त्याच्यामुळे काय होतं, थ्रोम्बोसिन A2 आहे तो कमी प्रमाणामध्ये तयार होतो. त्याच्यामुळे काय होतं, प्लेटलेट एकमेकांना चिटकत नाही, त्याच्यामुळे ब्लड क्लॉट होत नाही. सो आपलं ब्लड क्लॉट होण्याचं जी रिस्क असते ती सुद्धा कमी होते. सो आता ह्या मेडिसिनचे युजेस काय? हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी, स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी, अँजिओप्लास्टी किंवा स्टेंट जे घालतात ना ते त्याच्यानंतर सुद्धा स्पेशली वापरलं जातं. काही पेशंटमध्ये हार्ट डिसीज पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा वापरलं जातं आणि हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे वापरलं जातं. ठीक आहे. आता प्रेग्नन्सीमध्ये 3rd मंथमध्ये तुम्हाला स्पेशली कळतं की ह्या गोळीची गरज लागणार आहे का नाही लागणार आहे, त्यानुसार डॉक्टर तुम्हाला देतात. स्ट्रेन कुठली आहे? 75 mg, 150 mg, 325 mg असतं. ठीक आहे. आता याचे बेनिफिट काय? ब्लड क्लॉटचे फॉर्मेशन कमी करतं, हार्ट अटॅकचा रिस्क कमी करतं, स्ट्रोकचा रिस्क कमी करतं आणि जे पण स्ट्रेन नंतर जे प्रोटेक्शन असतं ते सुद्धा चांगल्या पद्धतीने देतं. आता ह्याचे साईड इफेक्ट काय? तर ॲसिडिटी, पोट दुखणं, थोडंसं मळमळ तुम्हाला वाटू शकतं, ब्लिडिंगचा धोका सुद्धा वाढतं आणि ॲलर्जी सुद्धा होऊ शकते. ठीक. सो मी एक फार्मासिस्ट आहे. ॲज अ फार्मसी म्हणून तुम्ही ज्या गोळ्या खाता किंवा जे फार्मा स्टुडंट स्पेशली मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते. पण कोणती मेडिसिन घेण्याआधी किंवा कुठलीही ट्रीटमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांना नेहमी विचारा. इन्फॉर्मेशन जर रिलेट केली तर डॉक्टरांना विचारा. विदाऊट डॉक्टर कन्सल्ट कोणती मेडिसिन घेऊ नये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा.